पण बॅट अँड बॉलचा कोणताच संपर्क नाही आहे. उत्साह भरपूर पाहायला मिळालेला, कारण की बॅटच्या अगदी क्लोज बॉल गेला पण तो बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. तो डिस्टन्स तिथे क्लिअर दिसत होता आणि त्याच्याचमुळे अंपायरचा इशारा की डॉट बॉल आणि निधाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती आतापर्यंत धावा पाहतोय टोटल 5 आकड्यावरती. आता इथे सरळ यशांवरती बॉल आहे आणि त्यानंतर दांडी गुल होतीया. फलंदाज बाद, धक्का क्रमांक पहिला, विकेट. विकेट पाहायला मिळाला. अगदी धाव फलकावरती धावा 5 असताना पहिला धक्का बसला. पहिलाच बॉल जर बघितला गेला तर पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या, त्यानंतर व्हाईट बॉल, मग डॉट बॉल आलाय आणि त्यानंतर विकेट पाहायला मिळालाय. टीम सोरगाव टीमचे कॅप्टन आपणास विनंती करतो की आपण कमिटी सोबत संपर्क साधायचा आहे लगेचच. सोरगाव टीमचे कॅप्टन, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल सोरगाव बी तर आपण आयोजकांपर्यंत संपर्क साधायचा आहे. शरक पहिलं चालू आहे. पॉवर प्लेचे सगळे खेळाडू तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये दिसतात, आउटफिल्डमध्ये 2 आहेत, पण बॉलिंग चांगली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर देखील बॉलिंग चांगली केली आहे. क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला बॉल आहे, पण भरत आता मिड विकेट पासून तिथपर्यंत पोहोचतात आणि फेकी करेपर्यंत 2 धावा इकडे कंप्लीट केल्या गेल्या इझिली. रनिंग बिटवीन द विकेट चांगला आहे. स्पेशली या मैदानाचा आराखडा आपण जर बघितला गेला तर आउटफील्ड तुम्हाला फास्ट दिसेल. 2 धावा तरी इकडे पळून काढल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती 7 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. तिसरा दिवस या स्पर्धेचा. पहिला 2 दिवस भरपूर चांगला राहिला आणि आजचा दिवसही भरपूर चांगला. उद्याच्या दिवसामध्ये मेगा फायनल. खरं तर या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण असेल? इथे पहा, पुन्हा शॉर्ट बॉल होता, लेगस्टम्पचा अगदी वर्ण बॉल आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. आणखी एक डॉट बॉल आलाय. चांगली भेदकता ठेवली आहे या षटकामध्ये. जर बघितलं गेलं तर व्हेरिएशन चांगलेत. पुढेही बॉल टाकलेत, थोडे पाठीही ठेवलेत. तो पिचचा बरोबर त्याने वापर केलाय गोलंदाजाने आणि होम ग्राउंड आहे. या घरच्या मैदानावरती ठाऊक आहे की बॉलिंग कशी करायची आहे. स्टेप आउट करून खेळायचा होता, लॉफ्ट केलाय हवेमध्ये बॉल आणि त्यानंतर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतोय. 1 मोर विकेट. हा दुसरा विकेट या षटकातील. बंद देखील खोललाय. 4 षटकांची मॅच आहे, त्यामुळे तुम्हाला ॲटलिस्ट या मॉर्निंग सेशनमध्ये 40-45 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पण सुरुवातीला जर 2 विकेट मिळाल्यानंतर आता इकडनं ती गाडी रुळावरती येईल का? मी तर म्हणेन की या 2 बॅटर्सला आता थोडा वेळ घालवावा लागेल क्रीजवरती. पार्टनरशिप्स कराव्या लागतील पुढे जायचं असेल तर. 40-45 आव्हान हा एक सेफ टोटल जरूर बनता येईल की जिथे तुम्ही फाईट बॅक देऊ शकता. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये सुनील लांडल्या बॉलिंग ट्रॅकवरती. साहिल आहेत. पहिलाच बॉल ओव्हर पिच बॉल होता, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जरूर आहेत, एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. कारण की म्हटलं होतं ना की आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाशी, त्यामुळे सीमालगत जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्यापर्यंत चेंडू वेगाने पोहोचतील. त्यामुळे दुसरी धाव घेणं किंवा तिसरी घेणं थोडं डिफिकल्ट होईल. गॅपमध्ये बॉल खेळले तर जरूर. आणि स्पेशली बघा तुम्हाला बाहेर 6 खेळाडू दिसतात, त्याच्यामुळे तुम्हाला गॅपही तितके मोठे नाही आहेत. ऑफ साईडला 2, ऑन साईडला 4. पलत यार क्रॉस बॅटने खेळायचा होता, हवेमध्ये बॉल. अपील जोरदार आहे पण शरीरावरती बॉल लागलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. बॉल जरूर आदळला होता तिकडे, पण तो पायावरती स्पर्श करून गेला होता आणि त्याच्याचमुळे डॉट बॉलची समाप्ती. आणि लाईनमध्ये इम्पॅक्टही करत नव्हता. लेगस्टम्पला सोडून जाणारा बॉल होता आणि त्याच्याचमुळे अंपायरचा चांगला डिसिजन पाहायला मिळाला.
धावफलकावरती धावा पाहतो 8 या आकड्यावरती. 2 बॉल फेकून झाले. बॉल तयार पुन्हा हवेमध्ये. आता टॉप एज लागली. आता उंचीवरती बॉल आहे आणि आता यष्टीरक्षक नाही चुकी करणार. 1 मोर विकेट. हा तिसरा धक्का आहे. बॅटर खरं तर सेटच होत नाहीयेत. आणखी एक विकेट आला. हे विकेट पडत राहिले तर मॅचची परिस्थिती लवकर बदलेल, कारण की 8 धावा आहेत आतापर्यंत. दुसरं षटक चाललं. दुसऱ्या षटकात 3 बॉल फेकलेत आणि 3 विकेट गमावले गेलेत. या आधीच्या षटकामध्ये 2 विकेट घेतले रोहितने आणि आता त्याचा पाठोपाठ साहिल आहे. साहिल देखील तेच काम करतोय. त्याने देखील 1 विकेट घेतलाय. बॉलिंग ट्रॅक चांगलं चालू आहे. बॉलिंग युनिट चांगलं काम करत आहे आणि सध्या तरी असं म्हणावं लागेल की जरीमरी भोकरी संघ एका चांगल्या पोझिशनमध्ये, चांगल्या परिस्थितीमध्ये, जे प्लॅनिंग्स त्याने सुरुवातीला बनवलेले, ज्या पद्धतीने त्यांचं प्रथमतः प्लॅन्स त्याने आखले होते, परफेक्ट एक्झिक्यूट करताना आपण त्यांना पाहतोय. 3 बॉल फेकून झाले. चौथा चेंडू फेस करण्याकरिता नवीन बॅटर सध्या स्ट्रायकर एंडवर. क्रमांक 5 वर आलेत विवेक. पिच हिटिंग बॅटिंग करावी लागेल आता इकडनं. वेग वाढवावं लागेल. आणखी एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल आहे आणि त्यानंतर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. हा देखील डॉट बॉल आहे. खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला. पुढेही बॉल ठेवलेत. लेंथ पाठी ठेवताना वेगवान चेंडू देखील हाताळलेत. कमी गतीचे देखील बॉल पाहायला मिळाले. तर अर्थात व्हेरिएशन चांगले आहेत. बदल भरपूर चांगल्या पद्धतीने करतोय बॉलिंगमध्ये आणि त्याचाच मुळे आतापर्यंत एका चांगल्या पोझिशनमध्ये टीम वेता स्पोर्ट्स भोकरी संघाला आपण पाहतोय. सेकंड लास्ट बॉल असावा. पाठची कडा लागली. आता पाठीमागे फाईन लेगला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही नाही आणि एका धावेच्या मदतीनं 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा 9. जरीमरी भोकरे आणि वेता स्पोर्ट्स जडेपडा अशा 2 संघांना आपण पाहतो. शेवटचा अंतिम बॉल. लास्ट बॉल. 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 9 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल या दुसऱ्या षटकातील. अंतिम बॉल. पुन्हा बॅटचा संपर्क तितका चांगला नाही आणि आता इकडे जर बघितलं गेलं तर रनआउटची संधी देखील होती, पण यष्टीरक्षकांनी ती फेकी नाही केली. मी तर म्हणेन की फेकी करणं गरजेचं होतं. तुम्ही चान्स घेणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही चान्स घ्याल तेव्हा संधी जास्त निर्माण होतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या 2 षटकांमध्ये धावफलकावरती धावा अवघ्या पाहायला मिळतात. 8-10 धावा आहेत. म्हणजे 5.00च्या ॲव्हरेजने धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या 10. सो आता येणाऱ्या पुढच्या 2 षटकांमध्ये वेग वाढवावा लागेल. यानंतर होणारी मॅच DB स्पोर्ट्स कुरुन आणि जय बजरंग खालिंग या 2 संघांना आपण पाहणार आहोत. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. DB स्पोर्ट्स कुरुन टीमचे कॅप्टन आणि जय बजरंग खालिंग संघाचे कर्णधार या दोघांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं आहे. सकाळचं सत्र थोडा शांत खेळ पाहायला मिळाला. फारसा आक्रमकता दिसलेली नाही आहे आतापर्यंत. या स्पर्धेमधल्या आजच्या दिवसातील दुसरी मॅच चालू आहे. एकदा काही 11:30 पावणे 12 वाजले की मग पुन्हा इकडे मोठे फटके पाहायला मिळतील. हवेचा वेग देखील वाढेल आणि त्यानंतर तुम्हाला एक मोठ्या टोटलच्या मॅचेस दिसतील. पण आता तरी लो स्कोरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल की काय. षटक तिसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार. पहिलाच बॉल हलक्या गतीने खेळलेत. पाठीमागे क्षेत्ररक्षक जरूर आहेत. 1 धाव फलकावरती पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल हा नामध्ये फसले होते आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इकडे केला आता आणि इझिली 2 धावा मिळतील. चुकी झाली तिकडे. बॉल कलेक्ट नाही करता आला आणि त्याच्याचमुळे 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील वाढतात. जाऊन पोहोचल्या गेल्या 12 आकड्यावरती. प्रथमतः वेताळ स्पोर्ट्स जळेपाडा संघ टॉस पराभूत झाले. जरूर बॅटिंगसाठी त्यांना इन्व्हाइट केलं आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत 3 विकेट गमावलेत. पार्टनरशिप तितक्या चांगल्या पद्धतीने नाही बनली धाव फलकावरती. त्याच्याचमुळे 12 आहेत आतापर्यंत. ऑन साईडला खेळायचं आहे. कार्पेटच्या सहाय्याने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला उचलतील. फेकी करेपर्यंत 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा पुन्हा प्रयत्न केलाय. 1 मोर. पुन्हा तीच चुकी झाली. कलेक्ट नाही करता आला बॉल आणि त्याच्यामुळे मागच्या बॉलवरती देखील ज्या पद्धतीने परिस्थिती आपण पाहिली ॲज इट इज इथे देखील तेच झालं आणि त्याच्याचमुळे धावा आता 14 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. विकीने आतापर्यंत 4 बॉल फेस करताना 5 धावा बनवल्यात आणि विवेकने
2 चेंडू फेस करत असताना एक धाव बनवली आहे. दोघांचा स्ट्राईक रेट थोडा कमी दिसतोय, पण सेट झाले तर मग मोठे फटके मारू शकतात. स्विंग अँड मिस, डॉट बॉल, निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा 14 आकड्यावरती. या षटकामध्ये जर बघितलं तर पहिला 2 बॉलवरती 2 डबल आल्या आणि त्यानंतर हा डॉट बॉल आला. तिसरं षटक आपण पाहतोय आणि भरत हा गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात रोहित, साहिल आणि आता भरत. ऑप्शनच्या बाहेर बॉल आहे, अंपायरचा इशारा. या साईडचा वाईट बॉल, दूर ठेवला थोडा बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव वाळते फलकावरती आणि 15 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेले आतापर्यंत. चौथा बॉल पुन्हा सोडून दिलाय, पुन्हा ऑप्शनच्या बाहेर आहे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. या षटकात एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा भरपूर आल्यात, कारण की ओव्हर थ्रोच्या माध्यमातून पहिला 2 चेंडूवरती तुम्ही 2 एक्स्ट्रा धावा दिल्यात आणि त्यानंतर आता 2 वाईट चेंडू हाताळलेत. सो एकंदरीत जर बघितलं गेलं तर समोरच्या संघाला तुम्ही धावा बहाल करायला तर सुरुवात केली आहे. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, कार्पेटच्या साहाय्याने बॉल चाललाय. पुन्हा एकदा इथे मिसफील्ड देखील झाली. भरपूर चुका आता घडत आहेत. भोकरी संघ या चुका नाही सुधारल्या तर परिस्थिती बदलेल आणि चौकाराच्या मदतीने धाव फलक देखील वाढलाय. टोटल धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 20-20. समोर बॉल होता, ओव्हर पिच बॉल होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला बॉलला आणि त्यानंतर बॉल पाठवला गेला वाईडिश लॉंग ऑनला 4 धावेंकरिता. शॉर्ट बॉल पुल केल्या बरोबर, पण क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले गेले आणि त्यानंतर योग्य पद्धतीने कॅच कंप्लीट करताना धक्का मिळत असताना हा चौथा एक पार्टनरशिप जुळून येत होती, पण आता तो विकेट देखील मिळालाय. चौथा विकेट, आणखी एक विकेट माघारी परतेल. 20 वरती 4 अशी परिस्थिती. प्रथमतः बॅटिंग करत असताना वेताळ स्पोर्ट्स जळेपाडा संघाला आपण पाहतोय. जरीमरी भोकरी संघाने प्रथमतः टॉस जिंकला. लिमिटेड ओव्हर्समध्ये आपण ऑलवेज पाहतोय की टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथमतः संघ डिसाईड करता फिल्डिंग, जेणेकरून सेकंड इनिंगमध्ये जेव्हा उतरतील तेव्हा तो एक टार्गेट डोळ्यासमोर असेल, कुठपर्यंत पोहोचायचं आहे. पण फर्स्ट इनिंगमध्ये एक्झॅक्टली उलटं असतं. फर्स्ट इनिंगमध्ये तुम्ही जितक्या धावा बनवता तितका तुमचा बेनिफिट असतो, कारण की या क्रिकेटमध्ये ऑलवेज पाहिलं की कोणत्याच टोटल हा सेफ नसतो आणि त्याच्याचमुळे आतापर्यंत 20 धावा फलकावरती बनवल्या गेल्या. 4 विकेट सुरुवातीच्या घडीपासून विकेट पडतात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 2 विकेट तिकडे आलेले आणि तो एक मानसिक दबाव क्रिएट होत गेला आणि त्याचाच ओढामध्ये आतापर्यंत धावा थोड्या कमी दिसतात. नवीन बॅटर तेजस एक धाव फलकावरती बनवली. एका धावेच्या मदतीने धाव फलक देखील वाढलाय आणि धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 21 आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 21 वरती 4 अशी परिस्थिती आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपण चर्चा करूयात. या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 2 वेळा जेव्हा फेकी आली तिकडे 2 सिंगल्स एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये, म्हणजे जिथे सिंगल होतं तिथे डबल कन्वर्ट झालं. अर्थात जर बघितलं गेलं तर त्या 2 धावा, त्यानंतर 2 वाईट फेकले, तिकडे 2 धावा आणि एक चौकार मिसफील्डच्या जोरावरती. अर्थात तिकडे जर बघितलं गेलं तर त्या 3 धावा, म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर 7 ते 9 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये दिल्या गेल्यात आणि या धावा जर रोखल्या असतात तर कदाचित परिस्थिती आणखी वेगळी असती. परिस्थिती जरूर मजबूत आहे. 21 धावा फलकावरती पाहतो. 3 षटका फेकून गेलेल्यात, पण या षटकामध्ये आता अंतिम ओव्हरमध्ये मी तर म्हणेन की दळेपाडा संघाला थोडे इरादे बदलावे लागतील. मोठे फटके, 2 मॅक्झिमम शॉट जर आले, 2 मोठे फटके जर आले तर मग एक चांगली परिस्थितीमध्ये जरूर जाऊन पोहोचू शकता आणि इथून देखील 40 धावा होण्याची शक्यता आहे जरूर, कारण की आता फलकावरती आपण 21 पाहतोय. 18 ते 19 धावेचं हे षटक जर आलं तर मग होऊ शकतं ते काम. शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर बॉल तयार गणेश. पहिला बॉल बॅटचा कडेला लागलाय. पुन्हा यष्टांवरती आता यष्टिरक्षकाने बरोबर काम केलं. फेकला बॉल डिरेक्टली आणि त्यानंतर आणखी एक धक्का. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळतोय आणि हा धक्का क्रमांक 5.
आणखी एक विकेट आला. 5 धावा 21 धावा फलकावरती 5 विकेट गमवत असताना आणि आता नवीन बॅटर अनिरुद्ध आलेत. गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे. म्हटलं होतं की ॲटलिस्ट 15 तरी धावा या षटकामध्ये याव्या. आता डावकुराचा बॅटर नैसर्गिकरित्या मोठे फटके मारण्याकरिता ओळखलं जातात लेफ्ट हँडेडला, पण आता इकडनं ज्या पद्धतीने गरज आहे टीम वेताळ स्पोर्ट्स जडेपाडा संघाला, त्या गरजेला शोभेल असं काम करेल का? स्ट्रायकर एंडवरती आहेत, क्रमांक 7 वर आलेत आणि क्रमांक 5, 6, 7 ते 8 इथे आपण ऑलवेज बॅटरकडनं पिच हिटिंग म्हणून ओळखलं जातात, जे अटॅक करून खेळतात. आणि मी तर म्हणेन की सध्याची परिस्थिती तीच आहे की तुम्हाला पर्याय तोच राहिला, एक तर मारा एक तर मरा. स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन आहेत ऑन साइडला. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर हा डॉट बॉल येतो, निधाव चेंडू पाहायला मिळतो आणि निधाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती 21 धावा पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती विकेट आला, यष्टीरक्षकांनी डायरेक्ट फेकी केली तिकडे आणि त्यानंतर दुसरा डॉट बॉल आला. गणेशही चांगली बॉलिंग करतोय. एका पाठोपाठ रोहितने जशी सुरुवात केलेली, रोहितने त्या बॉलिंग युनिटला एक ट्रॅक बनवून दिला आणि त्या ट्रॅकवरती आता गाड्या बरोबर धावतात. क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केला, बॅटचा कडेला लागला, पाठीमागे बॉल आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत, उचलतात फेकी करेपर्यंत दुसरा धावेचा कॉल आणि इझी बनला 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस ताळमेल तो दिसलाय, जुळून आला ताळमेल आणि त्याच्याचमुळे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती 23 आणि 23 वरती 5. धाव फलकावरती 23 धावा आहेत, 5 विकेट गमावले गेलेत. पहिल्या डावाचा खेळ सध्या तरी आपण पाहतोय आणि इकडे पुन्हा एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉलचा रेशिओ भरपूर आहे. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 2 डॉट 2 विकेट अर्थात 4 डॉट तिकडे आले. दुसऱ्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर तिकडे देखील 3 डॉट होते, ज्यामध्ये 1 विकेट होता. तिसऱ्या षटकामध्ये देखील एक्झॅक्टली तेच पाहिलं, 3 ते 4 डॉट तिकडे देखील होते आणि या षटकामध्ये देखील आता आपल्यापर्यंत एक पहिल्या बॉलवरती विकेट आला आणि 2 डॉट बॉल आलेत. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर डॉट बॉलचा रेशिओ जो आहे, पर्सेंटेज आहे, तो भरपूर जास्त आहे आणि त्याच्याचमुळे धावा कमी दिसत आहेत. आता समोर खेळलेत, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जरूर आहेत, उचलून फेकी करेपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव देखील वाढती. धावा जाऊन पोहोचला गेला 24. 24 1+ रनआउट. वरती 5. शेवटचा अंतिम बॉल या डावातली. चला टॉससाठी यायचं आहे दोन्ही टीम. डीबी स्पोर्ट्स कुरुंद आणि जय बजरंग खालिंग या दोन्ही संघांच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आमच्या समोर नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचे. आपण टॉस करणार आहोत तिकडे लगेचच. डीबी स्पोर्ट्स कुरुंद आणि जय बजरंग खालिंग या 2 संघांमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. त्यानंतर रायझिंग स्टार पडघा आणि ग्रीशम स्पोर्ट्स सातकोळी या 2 संघांमध्ये मॅच आणि त्यानंतर अंजुर्ली स्पोर्ट्स अंजुर्ली आणि जय गणेश वाफाळे. डॉट बॉल आणि निधाव चेंडू पासून जर बघितलं गेलं तर तिकडे डॉट बॉल असेल, कारण की बॉल कलेक्ट केलाय अंपायरने. सो षटक कंप्लीट झालं आणि एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस बरोबर 6.00च्या ॲव्हरेजने धाव फलकावरती 24 बनवलात. धावा फलकावरती जोडायच्या त्या म्हणजेच 25. या उत्तरार्धामध्ये 25 धावा होत आहेत की रोखल्या जातात त्या आपण पाहूयात. त्याआधी आपण जाणार आहोत टॉस करण्याकरिता, जिथे 2 संघ असतील. एका बाजूने डीबी स्पोर्ट्स कुरुंद आणि जय बजरंग स्पोर्ट्स खालिंग संघ असेल. हॅलो आणि सन्मान्य लडकूजी गोडले साहेबांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. डीबी स्पोर्ट्स कुरुंद आणि जय बजरंग खालिंग टीमचे दोन्ही कॅप्टन इथपर्यंत पोहोचलेत. नाण्याच्या 2 बाजू आहेत. आपण सर्वप्रथम तर ओळख करून देऊयात. आम्ही भोकरीकर अर्थात भोकरी गावाची स्पर्धा आणि त्यानंतर श्रावण चषक या स्पर्धेचं नाव. कॉलिंग कोण देणार आहे? खालिंग संघाकडनं कॉल. खालिंग टीमकडनं कॉल आहे. श्रावण स्पोर्ट्स भोकरी असं कॉल आहे आणि आम्ही भोकरीकर अर्थात डीबी स्पोर्ट्स कुरुंद संघ मॅच जिंकते. मी मान्यवरांना विनंती करेन की विजेता टीमच्या कॅप्टनला आपण हे कोल्ड्रिंक शीतपेय द्यायचं आहे, जे आमच्यापर्यंत
अजयजी देसले साहेबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पुरस्कृत केलं गेलं आणि ते आपण देत आहोत. थँक्यू सो मच. एक छोटीशी चर्चा देखील आपण करूयात. मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. DB स्पोर्ट्स कुरुन संघ काय म्हणा, सकाळचं सत्र आहे. पहिल्या मॅचमध्ये 40+ धावा जरूर गेलेल्या, पण या मॅचमध्ये थोडासा स्कोर थांबताना दिसलाय. सो अजूनपर्यंत कळत नाही की हे खेळपट्टी बॅटर्सला सपोर्ट करते की बॉलर्सला करते. त्या इंटेन्शनने सर्वप्रथमतः काय डिसाईड कराल? प्रथम नाणेफेक जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहे. काय रिझन्स असतील फिल्डिंग घेण्याच्या पाठीमागचे आणि कशा प्रकारचे प्लॅन्स आहेत खालिंग संघाच्या अगेन्स्ट? मॉर्निंगचं सत्र आहे आणि थोडी हवा वगैरे थांबलेली आहे, तर त्या याच्याने आम्ही चेसिंग करण्याचा प्रयत्न करू. कारण की या मॅचमध्ये बघितला की फर्स्ट इनिंगमध्ये जास्त रन झालेले नाही. एकंदरीत कितीपर्यंत थांबवायचा प्रयत्न कराल की एक या टोटलवरती थांबवलं तर मग तिकडनं तुमचे बॅटर्स इझिली तो चेस डाऊन करू शकतात? एक 40च्या आतमध्ये आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू समोरच्या संघ. DB स्पोर्ट्स कुरुन संघाबद्दल काय बोलायचा प्रयत्न असेल? या सीझनमध्ये कसा परफॉर्मन्स चाललाय, कशा प्रकारचा टीम वर्क आहे किंवा टीम बॅलन्स कसा दिसतोय? सर्व खेळाडू चांगली मेहनत घेत आहेत आणि फलंदाज चांगले फलंदाजी करत आहेत. कुठेतरी गोलंदाजी मध्ये कमी पडतोय, तेच प्रयत्न आहेत. पोरं प्रॅक्टिसमध्ये आहेत आणि ते नक्कीच चांगली गोलंदाजी करून संघाला कुठेतरी ट्रॉफीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. नक्की शुभेच्छा असेल DB स्पोर्ट्स कुरुन संघाला. जाऊयात आपण खालिंग संघाच्या कॅप्टनकडे. टॉस पराभूत झाल्या. टॉस इम्पॉर्टंट असतो कारण की प्रथमतः ती फिल्डिंग घेण्याचा प्रत्येक संघ लिमिटेड ओव्हर्समध्ये प्रयत्न करतो, पण टॉस पराभूत झाल्यात, बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करत असताना कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल की जिथे पोहोचल्यानंतर एक सेफ टोटल तिकडनं तुमचे बॉलर्स चांगलं काम करू शकतात? 50 ते 55. कोणाकडनं आज जास्त अपेक्षा करशील आणि आजचा प्लेइंग इलेव्हनमध्ये काही फेरबदल आहेत का? ॲज इट इज तुमची प्लेइंग इलेव्हन आहे तीच केलो मी. आणि कोणाकडनं जास्त अपेक्षा असतील? विद्यानंद बागे. नक्कीच शुभेच्छा देऊयात तुम्हाला देखील. तर टॉस रिपोर्ट आला. टीम DB स्पोर्ट्स करून वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड बॉल फर्स्ट. ओ टू कॉमेंट्री बॉक्स अजय गरज सर. थँक्यू. थँक्यू सो मच मोनिश पाटील. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं स्वर्गीय श्रावण कथोरे स्मृती चषक 2026मध्ये ऑर्गनाइज्ड बाय श्रावण स्पोर्ट्स भोकरी आणि ग्रामस्थ मंडळ भोकरी. दिवस क्रमांक 3. सध्या आजचा दुसरा सामना आपल्या समोर आहे, जिकडे जरीमरी भोकरी संघाविरुद्ध फाईट देत असताना टीम वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा. टॉस जिंकला भोकरी टीमच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि योग्य निर्णय होता तो. गोलंदाजांनी तो सार्थ ठरवला. फक्त 24 धावांपर्यंत थांबवले वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा टीमला आणि आता टार्गेट 25 धावांचा आहे 4 ओव्हर्समध्ये. सलामीचे फलंदाज जयेश आणि रोहित खेळपट्टीवर दाखल झालेत. रोहित स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होत असताना अनिरुद्ध. टिचून मारा करावा लागणार आहे गोलंदाजांना, तेव्हाच ही मॅच रंगतदार होताना दिसेल. पहिला बॉल हवेत आहे. मिड ऑफला फिल्डरला शोधून काढलंय फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. त्याला मिडऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु उंची नव्हती फटक्यामध्ये जी पाहिजे होती फिल्डरला क्लिअर करण्यासाठी. प्रॉपर एलिव्हेशन बनवता आलं नाही आणि रोहितच्या खेळीचा अंत झाला आहे. पहिला धक्का पहिल्याच बॉलवर. चांगला झेल मेघनाथनं स्वीकारलाय. सर्कलच्या आतमध्ये मिडऑफला तो फिल्डिंग करतोय आणि याची गरज आहे. चांगली गोलंदाजी जर झाली तर फिल्डरची साथ मिळणं देखील तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे, कारण लो स्कोरिंग मॅच आहे. अगदी ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन आहे या मॅचमध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये भरत. पुढचा बॉल. भन्नाट वेग आहे या बॉलमध्ये आणि चांगला बाउन्स. हार्ड लेंथवर टाकलेला बॉल होता. जरूर विड्थ होती. बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. खातं उघडलेलं नाही. 2 बॉलचा खेळ संपलाय. 25 धावांचा पाठलाग करत असताना जरीमरी भोकरी संघ. यावेळेला स्लॅश केलाय मात्र मिस टाइम फटका. ओहो, सोपा झेल, कॅच ड्रॉप आणि बॉल वेगानं चाललाय दीप थर्डमॅनला. फिल्डर तेथे पोहोचतोय. दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं बॉल अडवलाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची मुभा होती. या 2 धावांच्या मदतीनं अकाउंट ओपन होत असताना जरीमरी भोकरी संघाचं फिल्डरची साथ मिळणं फार गरजेचं आहे. मी पहिल्याच बॉलनंतर उल्लेख केला होता, परंतु इकडे फिल्डरची साथ मिळालेली नाही. अगदी सोपा झेल ड्रॉप झालाय.
आणि हे मागात पडू शकतंय. या ठिकाणी सागर पडवळ आणि प्रदीप घोडविंदे यांचं आगमन झालंय. विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते अनिरुद्धकडून. शॉट ऑफ लेंथ, या वेळेला मात्र वाईटचा इशारा पंच करतायत. फलंदाजाच्या आवाक्या बाहेर हा बॉल होता. खूप जास्त आपटी देण्याचा प्रयत्न, 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा पंच करतायत. पंचांची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुख्य पंचांच्या भूमिकेत सध्या गोकुळ पाटील आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत रमीज रईस. धावसंख्या 1-3. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. हाही बॉल शॉट ऑफ लेंथ आहे, परंतु यावेळेला बॅट्समनला बीट केलंय आणि लाईन देखील चांगलीच होती. लाईनच्या आतमध्ये होता बॉल. खरं तर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता तर कदाचित तेथे चांगल्या धावा मिळाल्या असत्या, परंतु फलंदाजाला त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज भरत. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होतोय. अचूक फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा बीट केलंय उजव्या यष्टीच्या बाहेर. जबरदस्त मारा. आत्तापर्यंत हे षटक खूप चांगलं राहिलंय वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा टीमसाठी आणि असेच सातत्याने निर्धाव चेंडू त्यांना टाकत राहावं लागणार आहे. किफायतशीर गोलंदाजी जर झाली प्रत्येक गोलंदाजाकडून तर निश्चितच हा सामना रंगतदार अवस्थेत जाताना दिसेल. धावसंख्या स्थिर आहे 3 या आकड्यावर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला कदाचित नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, परंतु पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क बनवता आला नाही. आणखी एक निर्धाव बॉल आणि याचबरोबर हे पहिलं षटक समाप्त होत आहे. अनिरुद्धचं कौतुक करावं लागेल. खूप चांगला मारा केला आहे अनिरुद्धनं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात जरीमरी स्पोर्ट्स भोकरी. या ठिकाणी किशोर गोरले यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये चेंडू स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. बॉल स्पॉन्सर आहेत किशोरजी गोरले. आपलं सहर्ष स्वागत आणि खूप खूप आभार देखील आपले आम्ही व्यक्त करतोय आपल्या विशेष सहकार्याबद्दल. लो स्कोरिंग मॅचेस देखील बऱ्याचदा इंटरेस्टिंग होत असतात आणि तसाच काहीसा हा सामना असेल असं आता वाटायला लागलंय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजाने कमाल केली, फक्त 3 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. उर्वरित 3 ओव्हर्समध्ये 22 धावांची आवश्यकता आहे जरीमरी भोकरी संघाला. नवीन षटकाची सुरुवात करेल गोलंदाज निशांत गवाळे. हा महत्वाचा गोलंदाज आहे. इज अ की मॅन. मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यांवर असणार आहे. जी चांगली सुरुवात मिळालेली आहे ते कायम ठेवण्याची मोठी जबाबदारी गोलंदाज निशांतवर असणार आहे. थोडंसं प्रेशर वाढलंय जरीमरी भोकरी संघाच्या फलंदाजांवर. स्ट्रायकिंग इनला जयेश. पहिल्या ओव्हरमध्ये एकही बॉल खेळला नाही. स्ट्राईक मिळालीच नव्हती. विखुरलेला आता क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. विकेट किपर आणि गोलंदाजा व्यतिरिक्त 3 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, 6 खेळाडू सीमारेषेवर तैनात. रस्त्यावर ज्यांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे, आपण तिथून आपल्या गाड्या हटवायच्या आहेत. लॉफ्ट करायचा होता, परंतु बॉल बॅटला फुंकर घालत असताना विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉलनं सुरुवात होते आणखी एका षटकाला. फलंदाजीमध्ये भरपूर आपल्याला चुका पाहायला मिळालेल्या आहेत आतापर्यंत. चेंडूच्या रेषेत न जाता खेळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न फलंदाजांनी केलाय. अचूक फुटवर्क फलंदाज दाखवू शकलेले नाहीत आणि त्यामुळेच ते चाचपडताना दिसत आहेत. मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. चांगला मारा सुरू आहे. यावेळेला थोडासा शॉर्ट बॉल होता. स्वतःभोवती गिरकी घेतली होती, परंतु बॉलला तो फिरकी देऊ शकला नाहीये फलंदाज. जिकडे खेळायचं होतं तिकडे खेळू शकलेला नाहीये. एक धाव कशीबशी पूर्ण केली गेली आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या आकड्यावर. 1-4. दुसरं षटक प्रगती पथावर. टार्गेट फक्त 25 धावांचं आहे. छोटंसं टार्गेट, परंतु गोष्ट छोटी डोंगरा एवढी वाटायला लागलेली आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेला दिशा दिली आहे. शॉट फाईन लेगला. जबरदस्त फिल्डिंग. धावचीची संधी आहे. फेक थोडी उशिरानं आलेली आहे गोलंदाजाकडे. त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. सिंगल कंप्लीट. मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण. वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता. शॉट फाईन लेगचा खेळाडू अतिशय दक्ष पाहायला मिळाला. बॉल मागे जाऊ दिला नाही. एक धावेसाठी संघर्ष या मॅचमध्ये पाहायला मिळत आहे. धावांसाठी अक्षरशः झगडावं लागतंय फलंदाजांना. धावसंख्या फलकावर 1-5. आणखी 20 धावा बनवायच्या आहेत.
निशांत वन्स अगेन. यावेळेला पुल करायचा होता बॅटची खड आणि विकेट किपरनं टिपलाय झेल. फलंदाज बाद. विकेट नंबर 2 गोज डाऊन. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता. थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत होता कारण राऊंड द विकेटचा मारा सुरू आहे. अँगल होता त्या बॉलमध्ये. त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला. बाउन्स मस्त होता त्या बॉलमध्ये आणि आपण बघितलं की बॅटची थोडीशी वरची कडा घेतली. विकेट किपरच्या हातात जाऊन बॉल विसावलाय. चेंडूवर योग्य नजर नव्हती फलंदाजाची फटका खेळत असताना. तेच कारण राहिलंय की तो मिडल करू शकला नाही. दुसरा धक्का बसलाय. जयेश बाद झालाय. खातं त्याला उघडता आलं नाही. संघाची धावसंख्या फक्त 5. थोड्याच वेळात आणखी काही मान्यवरांचं येथे आगमन होणार आहे. सचिन साईनाथ आलाय. आले एक चांगला फटका. बॉलला उडवलं डीप वाईडिश मिड विकेटला. 2 धावा येथे मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. धावफलक खालता ठेवणं गरजेचं आहे. मोठं टार्गेट नाहीये. एक जरी मोठा फटका मध्ये आला तरी देखील हे जे टार्गेट आहे ते सोपं वाटायला लागेल. परंतु तुर्तास प्रेशर आपण बघतोय भोकरी संघावर आहे. 7 धावा फलकावर लागत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज निशांत. पुढचा बॉल घेऊन फलंदाज आहे साईनाथ. वेगवान बॉल थोडासा खाली राहिलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर. चांगली लेंथ होती. फुलर लेंथवर टाकला आणि बीट केलं बॅटरला. आणि याचबरोबर हे षटक देखील समाप्त होत आहे. 2 षटकांच्या अखेरीस फक्त 7 धावा फलकावर. 2 गडी बाद अशी नाजूक अवस्था. 25 धावांचा पाठलाग करत असताना जरीमरी भोकरी संघाची. समीकरण 12 चेंडू आणि 18 धावा. आदरणीय पंडित पाटील साहेब यांचं नुकतंच थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये आगमन होणार आहे. आधारस्तंभ आहेत श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाचे आणि मैदानासाठी मोलाचं सहकार्य त्यांचं आपल्याला लाभलेलं आहे. प्रत्येक वर्षी त्यांचं मोलाचं सहकार्य लाभत असतं. त्याचबरोबर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल देण्यात आलेली आहे. डोळेगावचे उद्योगपती निलेशजी घुडविंदे साहेबांचं देखील थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये आगमन होईल. 7 धावा फलकावर आहेत आणि 18 धावा अजूनही बनवायच्या आहेत. श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाचे जे खेळाडू आहेत, सदस्य आहेत, सर्वांना विनंती आहे आपण आता व्यासपीठाकडे यायचं आहे. पाहुण्यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे आणि पाहुण्यांच्या स्वागताची तयारी आपल्याला करायची आहे. परंतु जे बॉल बॉयज आहेत त्यांना विनंती आहे आपण सीमारेषेचा ताबा घ्या, जेणेकरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला तर लगेच तो मैदानामध्ये येईल. सामना रंगतदार अवस्थेत येऊन ठेपलाय. गोलंदाजीसाठी आता विकी सज्ज होतोय. विकी घागस आणखी एक चांगला गोलंदाज. हेलिकॉप्टर उडवायचा होता. उडवता तर आलेला नाहीये परंतु ग्राउंडेड फटका आपण बघतोय. लॉंग ऑनला बॉल पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. एकच धाव मिळणार आहे. सिंगलने देखील प्रेशर कमी होणार नाहीये. एखाद दुसरा मोठा फटका तर खेळावा लागणार आहे टार्गेटपर्यंत पोहोचायचं असेल तर. जरीमरी भोकरी संघाला आत्तापर्यंत आपण बघतोय की एकही चौकार किंवा षटकार फलंदाजांना ठोकता आलेला नाही. 13 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 धावा फलकावर लागत आहेत. 11 चेंडू शिल्लक. 17 धावांची गरज. आडव्या बॅटनं बिग हिट करायचा होता परंतु याही वेळेला टायमिंग तेवढं चांगलं नाहीये. डीपमधून खेळाडू झेपावलाय बॉलवर. जबरदस्त फिल्डिंग. कौतुक करावं लागेल. सीमारेषे लगत होता. बॉल जास्त वेगानं ट्रॅव्हल करत नव्हता त्यामुळे बॉलपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. लवकर पोहोचला फिल्डर आणि सुनिश्चित केलं की फलंदाज एकपेक्षा अधिक धाव घेणार नाहीत. आणखी एक सिंगल आली आहे. धावसंख्या 9. 2 गडी बाद. सध्या खेळपट्टीवर भरत आणि साईनाथ यांची जोडी पाहायला मिळते. प्रयत्न करतायत मोठ्या फटक्यांसाठी ते प्रयत्न करतायत परंतु आतापर्यंत यश मिळालेलं नाही. विकीचा बॉल. यावेळेला लॉफ्टेड शॉट आहे. बॉल हवेत आहे. टायमिंग जबरदस्त. हा बॉल निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. लाजवाब फटका. भरतच्या बॅटमधून खडे खडे चेंडूला लॉफ्ट केलं होतं. वाडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला फेकले. 6 धावांकरिता पहिला मॅक्झिमम येतोय भोकरी संघासाठी. धावसंख्या वेगानं पुढे सरसावते 15. त्यावेळेला वेगवान बॉल कट करायचा होता बॅकफुटला जात असताना परंतु वेगानं बीट केलंय बॅटरला. गुड कमबॅक डिलिव्हरी.
10 धावांची अजूनही आवश्यकता आहे विजयाकरिता. अजूनही सांगता येणार नाही की सामना कुठला संघ जिंकेल. निकाल स्पष्ट होत नाहीये. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 बॉल्समध्ये बनवायचे 10 धावा जरीमरी भोकरी संघाला. वेताळ स्पोर्ट दळेपाडा संघाचं कौतुक करावं लागेल. 24 धावा बनवल्यानंतर देखील जबरदस्त फाईट बॅक त्यांनी केलंय. नेक्स्ट बॉल. हो, बाउन्सरचा वापर केलाय मात्र फलंदाजाच्या आवाक्या बाहेर आहे. अगदी स्वतःच्या पुढेच बॉलला आपटलं होतं. वाईट घोषित केलाय पंचांनी हा बॉल. अवांतर धाव मिळेल आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा गोलंदाजाला देण्यात येत आहे. बाउन्सरचा योग्य तो वापर येथे करता आलेला नाहीये विकीला. अवांतर धाव मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वर. पुढचा बॉल. सामना करतोय भरत. यावेळेला मागे खेळण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त वेग. थोडासा उशीर केला फलंदाजानं. बॉल थोडा लवकर निघून गेला होता. टप्पा पडल्यानंतर स्किट करणारा बॉल होता. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट बॉल येतोय. जबरदस्त नोकझोक आपल्याला पाहायला मिळते चेंडू आणि बॅटमध्ये. चांगलं युद्ध रंगलंय चेंडू आणि फळीच्या दरम्यान. 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 बॉलचा खेळ बाकी. चेसिंग कंपल्सरी असलेली स्पर्धा स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. ग्राउंडेड फटका. लॉंगॉनचा खेळाडू बॉलवर आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण फेक. विकेट कीपरकडे एकच धाव मिळणार आहे आणि याचबरोबर हे तिसरं षटक संपुष्टात येतंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण बघतोय 2 बाद 17. खरं तर 6ची सरासरी देखील गाठता आलेली नाहीये, परंतु टार्गेट छोटं आहे. 25 धावांचं टार्गेट जरूर ते मोठं वाटायला लागलंय. शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावांची आवश्यकता जरीमरी भोकरी संघाला. 6 चेंडू आणि 8 धावा. चित्तथरारक अवस्थेत जाताना दिसतोय हा सामना. बऱ्याचशा प्रेक्षकांना सुरुवातीला असं वाटलं नसेल की सामना इथपर्यंत येईल, कारण टार्गेट फक्त 25 धावांचं सेट करण्यात आलं होतं. परंतु कौतुकास्पद गोलंदाजी सुरुवात केली होती अनिरुद्धनं. त्यानंतर आला निशांत आणि तदनंतर विकीच्या ओव्हरमध्ये एक बिग हिट आला, परंतु तरी देखील एक चांगलं षटक त्याने देखील टाकले आणि सामना अजूनही जिवंत आहे. दोन्ही संघांकडे समसमान संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. शेवटच्या षटकाची जबाबदारी ऋषिकेशच्या खांद्यांवर. भरत ऑन स्ट्राईक. भरतच्याच बॅटमधून तो एक मॅक्झिमम आलेला आहे. प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होईल की इकडे सिंगल डबलवर देखील लक्ष केंद्रित केलं जाईल, हे सर्व काही पाहण्यासारखं असणार आहे. 6 बॉल्स आणि 8 धावा हे समीकरण आहे. चला, जास्त वेळ खर्च करू नका प्लीज वेताळ स्पोर्ट दळेपाडा. शेवटच्या षटकातील पहिला बॉल. राईट हॅम राऊंड द विकेट. लॉफ्ट करायचा होता. अपील होतंय कॉट बिहाइंडचं आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवर विकेट. पुन्हा एकदा मैदानामध्ये सनसनाटी निर्माण होते. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा टाकला होता आणि जागेवरूनच त्याला लॉफ्ट काढायचा प्रयत्न केला. कनेक्शन प्रॉपर बनवता आलं नाही. बॅटची कड. विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. चांगला झेल त्याने स्वीकारलाय एस्टनच्या पाठीमागे. आणि आता समीकरण आहे 5 चेंडू आणि 8 धावा. एक षटकार जरूर ठोकला भरतनं, परंतु त्या व्यतिरिक्त भरपूर निर्धाव चेंडू खेळले होते. 6 बॉल्स तब्बल त्याच्या इनिंग्समध्ये डॉट पाहायला मिळाले आणि त्या 6 बॉल्सवर त्याने 5 धावा जरी बनवल्या असत्या तर सामना झुकताना दिसला असता त्याच्या टीमच्या बाजूनं. परंतु आता सामना दोलायमान अवस्थेत आहे. 50-50 अवस्थेत असलेली मॅच. लो स्कोरिंग थ्रिलर. नवीन बॅटर साहिल मैदानामध्ये. गोलंदाजी करताना आपण बघतोय ऋषिकेशला. उत्साह वाढणार आहे, आत्मविश्वास वाढणार आहे, कारण पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली आहे, परंतु प्रत्येक बॉल हा टिचून टाकावा लागणार आहे. साहिल चांगले फटके खेळू शकतो. 5 चेंडू 8 धावा. फटका सुंदर आहे. ड्राईव्ह केला आहे सरळ बॅटनं. लॉंग ऑफला फिल्डर आहे ते. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. हा ना सुरू आहे. ओहो, धावचीची संधी होती, परंतु गोलंदाजाच्या हातातून बॉल निसटलाय. थ्रो व्यवस्थितपणे गॅदर करता आलेला नाहीये. खरं तर एकच धावेवर समाधान व्यक्त केलं गेलंय. दुसरी धाव घेण्याचा मानस होता. सुरुवातीला ते धाडस देखील करण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु माघारी परतावं लागलंय फलंदाजाला. राईट कॉल होता. दुसरी धाव तिथे उपलब्ध नव्हतीच. एकच धाव आली आहे. समीकरण आहे 4 चेंडू आणि 7 धावा. व्हॉट अ मॅच. काल शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा चेज होताना आपण बघितल्यात. प्रथमेश माळीनं तो कारनामा केला, पण आज 4 ओव्हर्समध्ये 25 धावा बनवण्यासाठी देखील भरपूर संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. 4 चेंडू 7 धावा. नेक्स्ट बॉल. खोलात टाकलाय. सुंदर फटका.
लाजवाब कव्हर ड्राईव्ह, बॉल चाललाय डीप मध्ये, फिल्डर पोहोचलाय बॉलवर, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड क्रिकेट ऑल अराउंड. परंतु यावेळेला ओव्हर थ्रो झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅकअप खराब आहे. तिसरी धाव देखील कंप्लीट होते. फार मौलिक धावा आहेत, सामन्याचा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतात या धावा. एक चांगल्या बॉलवर उत्तम फटका पाहायला मिळाला होता. अगदी गोफणीसारखी बॅट फिरवली होती, हेलिकॉप्टर स्ट्रोक प्रमाणे तो स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता साईनाथनं. 3 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वर. समीकरण 3 चेंडू आणि 4 धावा. हृदयाची धडधड वाढवणारा सामना आहे. काहीही घडू शकतंय, कुठलाही संघ येथून विजय प्राप्त करू शकतोय. मात्र खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय होतोय हे निश्चित आहे. जबरदस्त रंगतदार मॅच आहे, रोमहर्षक लढत. स्ट्रायकिंग एंडला साहिल. 3 चेंडू 4 धावा. बँग ऑन टार्गेट डिलिव्हरी, फुल अँड स्ट्रेट. काम तमाम झालंय फलंदाज साहिलचं. महत्वाची विकेट प्राप्त करतोय महत्वाच्या क्षणी गोलंदाज ऋषिकेश. विकेट तर 4च गेलेले आहेत, परंतु आता चेंडू शिल्लक आहेत फक्त 2. धावा बनवायच्या आहेत 4. ग्रेट मॅच, अँड अमेझिंग गेम ऑफ क्रिकेट. भरपूर रोमहर्षक लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु या अगोदरच्या कुठेतरी आपण थोडे हाय स्कोरिंग रोमहर्षक लढती बघितलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. ही लो स्कोरिंग मॅच असताना देखील चित्त थरारक अवस्थेत येऊन ठेपलेली आहे. अंगावर अगदी शहारे आणणारा हा सामना आहे. वेताळ स्पोर्ट दळेपाडा विरुद्ध जरीमरी भोकरी. आता जरीमरी भोकरी टीमला बनवायचे 2 बॉल्समध्ये 4 धावा. अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी करतोय ऋषिकेश. 2 गडी त्याने बाद केलेत या षटकामध्ये. पहिल्या बॉलवर विकेट आणि चौथ्या बॉलवर विकेट. 4 धावा खर्च केल्यात. प्रत्येक बॉल त्याने टिचून टाकला एवढं निश्चित आहे. ज्या बॉलवर 3 धावा आल्या तो बॉल देखील अप्रतिम बॉल होता, परंतु त्याच्यावर फटका चांगला सजवला होता साईनाथनं. आणि आता नवीन बॅटर गणेशच्या खांद्यांवर मोठी जबाबदारी असणार आहे. 2 चेंडू बाकी आहेत. 4 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत विजयाकरिता जरीमरी भोकरी संघाला. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत आपण आतमध्येच थांबायचंय, बाहेर येऊ नये प्लीज. जरीमरी भोकरी संघ. पुढचा बॉल घेऊन ऋषिकेश. महत्वाचा बॉल, फुलर लेंथ, ऑफस्टिकच्या बाहेर बीट केलाय. विकेट कीपर कडून चूक घडली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि फलंदाज धावबाद. आणखी एका विकेटचं पतन. हो माय गॉड, शेवटच्या बॉलवर आता निकाल स्पष्ट होईल या सामन्याचा. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटरकडे स्ट्राईक असणार आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक साईनाथला स्वतःकडे घ्यायची होती, परंतु तो थोडासा दूर राहिला. विकेट कीपरच्या हातातून बॉल निसटला होता, परंतु जो मागे फिल्डर होता त्याने लगेच बॉल उचलला आणि त्यानंतर थेट फेक एष्ट्यांवर. एष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद. शेवटचा बॉल बाकी. 4 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता जरीमरी स्पोर्ट्स भोकरी संघाला. हा मोठा रेकॉर्ड असेल जर हा सामना दळेपाडा संघाने जिंकला तर या स्पर्धेमध्ये, कारण या अगोदर असं घडलेलं नाही. एवढी कमी धावसंख्या बनवून कुठलाच संघ जिंकलेला नाही. 24 बॉल्समध्ये 25 बनवायच्या होत्या, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत येऊन ठेपलाय हा सामना. संघर्षात्मक परिस्थिती आहे दोन्ही टीम्स करिता. व्हॉट अ मॅच. खेळाडू कक्षामध्ये पुन्हा एकदा सूचना आपल्यासाठी, बाहेर कोणी येऊ नका. सामना कोणीही जिंकू द्यात, आतमध्ये कोणीही प्रवेश करायचा नाही. नवीन बॅटर आकाश. आकाशामध्ये खेळेल की ग्राउंडेड फटका खेळेल, मात्र कसाही खेळू द्या चौकार पाहिजे. किमान 4 धावा कंपल्सरी बनवायचे. शेवटचा बॉल बाकी आहे. चौकार किंवा षटकार. सन्माननीय पाहुण्यांचा आगमन होत आहे. पंडित पाटील साहेब आपले आधारस्तंभ मैदानासाठी मोलाचं सहकार्य त्यांचं आपल्याला लाभलेलं आहे. त्यांच्या समवेत निलेशजी गोडविंदे साहेब, उद्योगपती डोहळे, ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी सायकल देण्यात आलेली आहे. आमच्या दोन्ही प्रमुख अतिथींचं सध्या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय श्रावण कथोरे स्मृती चषक 2026 मध्ये श्रावण स्पोर्ट्स भोकरी आणि ग्रामस्थ मंडळ भोकरीच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल. 4 धावांची आवश्यकता. गोलंदाज ऋषिकेश, फलंदाज आकाश. मागे खेळण्याचा प्रयत्न, बीट झालाय. डॉट बॉल आणि हा सामना जिंकलाय अखेर वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा संघानं. कमालीचा विजय मिळवलाय.
अफलातून मॅच रंगली आणि अखेर चित्तथरारक लढतीमध्ये बाजी मारली. वेताळस्फोट दळेपाडा संघानं 4 ओव्हर्समध्ये 25 धावांचं टार्गेट चेस करू दिलेलं नाही जरीमरी भोकरी संघाला. वेल डन टीम वेताळस्फोट दळेपाडा. आणि या दरम्यान तुम्ही पाहू शकाल आदरणीय पंडित पाटील साहेबांचं शुभ आगमन होत आहे. त्यांच्या समवेत निलेश गोडविंदे साहेब ज्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी मिळालेलं आहे. आणि नेहमीच पंडित पाटील साहेबांचं नेहमीच मोलाचं सहकार्य मिळत असतं या स्पर्धेकरिता. आधारस्तंभ आहेत खऱ्या अर्थानं आमचे. आपलं सहर्ष स्वागत आहे निलेशजी गोडविंदे साहेब. आपलं देखील मनापासून स्वागत आम्ही करीत आहोत स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026 मध्ये. वेलकम. जाऊयात आता मॅन ऑफ द मॅच खेळाडूकडे. शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये अंडर प्रेशर ट्रिमेंडस गोलंदाजी करणारा ऋषिकेश ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 3 गडी बाद केले आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. खरं तर सर्वच गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं दळेपाडा संघाकडून गोलंदाजी पाहायला मिळाली. अप्रतिम भेदक मारा केला सर्वच गोलंदाजांनी.